इंग्रजापेक्षा खराब आहे मोदी. त्याला सांगतात रट्टे. अजित पवारनं बंद केला निधी त्याचा. राशन फ्री आहे म्हणजे कामाला जायचं कामच नाही. या लोकांना फक्त फुकट पाहिजे. तर उनके आया वो भी कुछ काम नहीं कर रहा है. पक्षपाताला बाजूला पाहिजे. तो काही टाकत नाही, चटाच मारणं चालू आहे. इलेक्शन झालं की योजना खलास. काय देणार आहे सरकार? तिजोरी खाली झाली महाराष्ट्राची. म्हणजे वाटते म्हणजे आहेच समजा. अकोला जिल्ह्यात आलेला आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख इथले आमदार आहेत. बाळापूर किल्ल्यावर आहे. 1721 साली औरंगजेबाचा जो दुसरा मुलगा होता त्याने हा किल्ला बांधलेला आहे. आता या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहोत. इथली एकंदर परिस्थिती काय ते आपण जाणून घेणार आहोत. हा एक फक्त प्रयत्न होता की खूप दिवसानंतर बॅट हातात घेतली, क्रिकेट खेळूया, त्यामुळे सुरुवात केली. चला या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया. आता तुमचे इथले आमदार माहितीतले नाहीत ना? नाही, ते शिवसेनेचे आहेत. हो, भाजपच्या सहकार्यामुळे काय म्हणतात? भाजपच्या सहकार्यामुळे होता. आता काय असेल परत? आता शिवसेना निवड शिवसेनेत अर्धा 50% झालं ना. त्याच्या शक्यता नाही. आता भारिकवाले मोमेंटाने तिकीट देते त्याच्यामुळे ते आणखी नुकसान आहे त्याचं. उद्धव सरकारकडून अपेक्षा आहे. मोदीने आमचं पेन्शनच रोखवलं. EPS 95 मध्ये आम्ही माझ्याकडून 20 लाख रुपये पगार नोकरी असताना ऑन ड्युटी असताना 20 लाख रुपये म्हणजे कपात करून घेतले. आता फक्त मला 2000 रुपये 2200 रुपये पेन्शन देतात. म्हणजे मोगलशाही आहे. इंग्रजाचा काळ पुरला होता. इंग्रजापेक्षा खराब आहे मोदी. एकाच्या हाती आहे का? अरे त्यानं आता लोक माझ्या जन्मापासूनची गोष्ट सांगतो की घाटलेट गरीबाला भेटून तो घाटलेट बंद करून टाकलं. आता बघायला मिळेल. फायदा काहीच नाही. ते सारे कागदपत्राचाच फायदा आहे लोकांचा. हे करा, ते करा, ऑनलाईन करा, त्या शेतूत जा, या शेतूत जा, सारे ऑनलाईनच करून टाका. का आपण म्हणतो हा बिल चालत नाही सायाचा, त्याला सांगतात रट्टे. पण जो बिल चालते नाही त्याला याला हा चालत नाही ते कोकणीचा. म्हणजे राशन फ्री आहे म्हणजे कामाला जायचं कामच नाही. 1 महिना बरोबर आहे की नाही. म्हणजे लोकही देऊन राहिले आता. म्हणजे 8 दिवसांनी जाणार, 1 दिवस जाते तर संध्याकाळचं भागलं की 8 दिवस गेलीच आपला. शेतकरी गेले वाऱ्यावर, असं मला म्हणणं आहे. काय म्हणता? काय इथली बाळापूरची परिस्थिती काय? हो, बरोबर आहे ना. ते सांगू राहिले ते बरोबर आहे ना. सरकार काय करायचं नेमकं? सरकार चेंज पाहिजे आपल्याला. महाविकास आघाडी पाहिजे. तेच जागा काढू शकते. महायुती जागा नाही काढू शकत. तुमचे आमदार महाविकास आघाडी? महाविकास आघाडीचे यांनी चांगलं केलेलं आहे मतदारसंघात. शेतकऱ्याचं चांगलं केलेलं आहे. बेरोजगारांसाठी काही ना काही चालू आहे. काय सरकारकडून अपेक्षा आहे तरुण बाळापूरचा? जसं आमच्या बाळापुरामध्ये क्रिकेट ग्राउंड नाही, रनिंग साठी ग्राउंड नाही, विद्यार्थ्यांसाठी सेवा नाही. जसं स्पोर्ट्ससाठी जसं आम्हाला काही ना काही पाहिजे. बाळापुरामध्ये काहीच नाही. जसं स्पोर्ट्ससाठी सरकारकडून जे होते ते करून पहा. म्हणजे जसं क्रिकेट ग्राउंड, जसं व्हॉलीबॉलसाठी, रनिंगसाठी, एक्सरसाइजसाठी, जसं आमच्या इकडे काही सुविधा नाही आहे. तर सरकारकडून आमची हे आहे मान्यता की बा आमची सुविधा पूर्ण करा. त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही करू शकत. जे कार्यकर्ते आहेत त्याचं काम आहे त्याचं की जे चांगले कामं करा. शेतकऱ्याला पहा, शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. हो, कर्ज माफी, पोटभर कोणाला साऱ्याला पाहणार भेटलं पाहिजे. स्वतःचं पोट भरून काही फायद्याची गोष्ट नाही ना. राजकारण जातीवर वादायला पाहिजे ना. सारं समाज मिळून तुम्ही कामं करा ना. कोणती कामं तुम्ही समाजावर हे करा ना. प्रत्येक समाजाला योजना द्या ना. एक सारखं मान सन्मान द्या ना. पब्लिक तुमच्याच पाठीमाग राहील ना. बस दुसऱ्या पक्ष काहीच नाही. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचे जे पैसे आहेत, शेतीचे जे पैसे आहेत 2023-24चे तेही मिळाले नाही अजून. म्हणजे दुष्काळीचे आणि विमाही मिळाला नाही. आणि आता शेतीचे जे कोणते 4-5 हजार येणार होते ते बी अजून मिळाले नाही. तर हे वेळेवर मिळायला पाहिजे. तुम्ही सांगा, सरकारच्या योजनाचा लाभ मिळते का? काय अपेक्षा आहेत आता? आमदार असतील, सरकार असेल, काय परिस्थिती आहे? आतापर्यंत भाजपमध्ये 4 वेळ सरकार स्थापन झालेलं आहे. कोणत्या प्रकारची गरीबापासून ठोस पाऊल उचलले नाही. गरीबांना 5 किलो रेशन मिळत होतं, 1 किलोवर आणलं. हे गरिबीचा म्हणजे चेष्टा होऊन राहिले आहेत. असं शासन कोणत्या गरीबाचं ठोस निर्णय फक्त शासन मिश्र शासन पाहिजे. तो कोणत्या गटाचा असो, पक्ष पाताला बाजूला पाहिजे. मिश्र शासन हवं आहे. मिश्र शासन एवढे समजा काम करतात, कार्य करतात, त्याला काही भेटलं तर पाहिजे आहे की नाही. हे नुसतं कोणलं आश्वासन देता आलं महिलाले, गेल्या महिलाले, पण काहीच नाही ना अजून आलं. बरोबर आहे की नाही. मग सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे बा महिलासाठी. असं म्हणणं गोरगरीब आहे ना त्याले. हे बेकार सुशिक्षित लेकर आहेत त्याले, त्याच्या नोकरी असं लागलं पाहिजे की नाही. काही हे बेकार हिंडून राहिले यायले काहीच नाही.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न सांगतो तुम्हाला, ग्रामीण भागातल्या पोरांचे लग्न होईना हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. या सगळ्यावर तुम्ही कसं बघता? नाही. पोरं तर मी सांगतो कमीत कमी 75% पोरं आहेत हो. बघार लग्नाची. हा. आणि त्याचंही असं आहे म्हणणं की बा 7-12 मुलाच्या नावाने, मग मुलाच्या नावाने मी आज 7-12 दिला तर मग उद्या कटोरा घेऊन फिरायला लागेल, कोणीच नाही देऊ शकत आहे. कसं कसं परिस्थिती कशी हाताळायची, मग काय करायचं आता याच्यावर? आता याच्यावर काय करायचं, काय तोडगं काढावं याच्यावर, हम्म. काय नाही गेलं तो. आम्ही आता लाडका भाऊ योजना आणली, जशी काय लाडका दाजी फिजी योजना आणा लागली. आता ते तर आली लाडकी दुसऱ्या बाया हेच हप्ते रुपले, हेच हप्ते टाका म्हणा, लाडका भाऊ कुठे टाकून राहिले कधी टाका. लाडक्या बहिणीचे तर झाले, काही काहीचे पूर्ण झाले त्याचे, त्याले काही बी आता खात्यात लाडकी पैसे बहीण आले. आली. लाडक्या बहिणीचे त्याबद्दल काही नाही, पण आता दुसरं काय करायचं चांगलं असं पाहा आता शोधून, बरोबर आहे की नाही तर मग फक्त ते म्हणतात आलं हे दिले, पण ते तिकडे टीव्हीत दिसते ना, इकडे अंमलात नाही आलं ना काहीच, बरोबर आहे की नाही, असं म्हणणं आहे आमचं. आता विधानसभेच्या निवडणूक आहेत आता. मग हा दाखवू जाईल. आता काय अपेक्षा आहेत सरकारकडून तुम्हाला? आता काय अपेक्षा, ते जे म्हणा आमचे आहेत तेच, महिन्याच्या महिना काही टाकते तो काही टाकत नाही, चटास मारणं चालू आहे साऱ्या सरकारच्या. आता विधानसभेला पुढारी येते आणि म्हणते बाबा मत द्या, तुमच्या पाया पडतील. आता ते त्याचा आमचे धंदा बाबा आहे तो, हा. मग आमचाही धंदा असा, आम्ही पाहू मग काय करायचं ते. भेटलं तर आहे, नाही तर मग काय काहीच खरं नाही. काही खरं नाही. सरकार किती जणाले पुरवेल, साऱ्या देऊन राहिले. हा साऱ्या स्कीमा काय आले देईल सरकार, तरी लोक म्हणाले भेटन आम्हाला. तरी भेटत नाहीत. हे लोक सर्व लोक आहेत की नाही, हे भेटत नाहीत, सर्व फुकट खाऊ आहेत. काय देणार आहे सरकार, तिजोरी खाली झाली महाराष्ट्राची. बाळापूर तालुक्यातली परिस्थिती म्हणजे अपेक्षा चांगल्याच आहेत. नितीन बापू देशमुख जेव्हापासून आहेत तेव्हापासून बराच लाभ भेटलेला आहे. त्यांनी बऱ्याच केसेस वगैरे केल्या विमा कंपनीवर घेतली, आणि बाकीच्या पण समजा ज्या लोकांच्या हे आहेत समस्या आहेत त्या पण सोडवण्यात ते हे झालेले आहेत, सक्रिय झालेले आहेत. यहाँ आमदार खासदार जो भी नगर परिषद वाले मेंबर है वार्ड के, कोई यहाँ झाड़ने को नहीं आता, कुछ नहीं, बेरोजगारी बहुत है, काम धंधे को लोग घरों को बैठो पे सारे के सारे। अब अकोले का आमदार खासदार चुन के आया, वो भी कुछ काम नहीं कर रहा है। नितिन बापू है चुन के आया हुआ शिवसेना का आमदार, वो है सिर्फ इतना उतना काम करता है वो भी, तो बाकी नगर परिषद में कुछ काम नहीं हो रहे, जा रहे जलन तारीख को अर्जी को काय को भी कुछ भी काम नहीं हो रहे। विधानसभेच्या निवडणूक आहेत, काय चित्र असेल? नितीन बापू देशमुख त्यांनी खरोखर बाळापूर तालुक्यात काम केलेलं आहे, चांगल्या प्रकारे केलेलं आहे, आणि जनतेचा कौल पण त्यांच्याकडे आहे. पण आता कसं आहे, आखरी इलेक्शन आहे, पॉलिटिक्स आहे, बऱ्याच गोष्टी चेंजेस होतील जेव्हा उमेदवार उभे राहतील. प्रत्येक उमेदवार आता कसं आहे, आपल्या इथं शक्यतोवर जे वोटिंग होते आजपर्यंत आपण बघितलं तर पार्टीचं कामा मुद्द्यावर खूप कमी वोटिंग होते. एक तर जातीवर वोटिंग होते, एक तर पार्टीला वोटिंग होते. आता सर्वसामान्य माणूस म्हणून अपेक्षा काय आहेत इथल्या लोकांच्या? अपेक्षा काय साहेब बाबा, आता शेतकऱ्याच्या पेक्षा म्हटलं तर त्यांना जे मदत सरकार जाहीर करते ते त्यांना वेळेवर मिळणं. सर्वसाधारण शेतकऱ्याची अपेक्षा फक्त एकच आहे की ह्या ज्या योजना आपण देतो या योजना तुम्ही फुकटचा पैसा लोकांना द्यायची काहीच गरज नाही आहे. फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाला जर योग्य भाव भेटला तर शेतकरी हा समृद्ध होईल आणि कोणाच्या पाया लागण्याची गरज पडणार नाही.